गेली 47 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करत आहे। एक शिवसैनिक, विभाग प्रमुख, शहर प्रमुख आणि जिल्हा प्रमुख अशा सर्व पदांवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे। प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं। त्याचबरोबर सरपंच, नगरसेवक, गटनेता ही जबाबदारी सांभाळताना सुद्धा संपूर्ण शहरामध्ये पक्षाच्या अनुषंगातून त्या ठिकाणी वातावरण कसं तयार होईल, पक्ष पोचवण्याचं काम त्या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने त्या ठिकाणी केलं। एक अतिशय संकट कालामध्ये, म्हणजे ती 99ची परिस्थिती असू द्या, 2006ची असू द्या, 2011ची असू द्या, 2021ची असू द्या, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस अडीअडचणीच्या काळामध्ये आम्ही पक्ष कधी सोडायचा विचार केला नाही। या कार्यकर्त्यांनी साथ दिली, सोबत दिली, अनेक वेगवेगळा विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी बळकटी पक्षाला या ठिकाणी मिळालेली आहे। आणि हे सर्व करताना जिल्हा प्रमुख पदाची त्या ठिकाणी 2018 पासून मी जबाबदारी सांभाळत असताना संपूर्ण नवी मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये पक्ष कसा पोहोचेल, त्या ठिकाणी कार्यकर्त्याला बळकटी कशी मिळेल, कार्यकर्ता पक्षासोबत कसा जोडला जाईल, या अनुषंगातून सर्व गोष्टी पाहिल्या आणि एक वेगळ्या तऱ्हेने त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं असताना लोकसभेमध्ये, संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये, इतर विधानसभा मतदारसंघामध्ये जी काय पिछाडी मिळाली त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेला उमेदवारांना, तर त्या ठिकाणी ऐरोली मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी फक्त 9,600ची जी काय आहे तेवढी पिछाडी मिळाली। म्हणजे अतिशय तसं पाहिलं तर चांगल्या प्रकारचं काम, की फार मोठी आर्थिक ताकद या ठिकाणी होती, की आर्थिक सत्तेची ताकद या ठिकाणी होते, अशा प्रकारचं नाही। कार्यकर्ते सर्व गरीब कार्यकर्ते, परंतु यांनी एका निष्ठेने, विचाराने त्या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुखांचा, माननीय पक्षप्रमुखांच्या विचारातून त्यांनी काम केलं आणि पक्षाचं काम करताना तो पक्षाला चांगलं योगदान त्या ठिकाणी त्यांनी या निवडणुकीमध्ये दिलं। आणि मी सुद्धा एक जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना अतिशय धोके असताना, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची संकट असताना सुद्धा त्या ठिकाणी डळमळीत नव्हता, ती जबाबदारी सांभाळत होतो आणि त्यामुळे कुठेतरी वाटत होतं की एवढी वर्ष काम केल्यानंतर आता विधानसभेची जेव्हा निवडणूक लागते तेव्हा एक इच्छुक म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून इच्छुक म्हणून त्या ठिकाणी माझी एक जबाबदारी म्हणून मी त्या ठिकाणी इच्छुक राहिलो आणि माझा हक्क होता, मला आशा होती की त्या ठिकाणी मला उमेदवारी मिळेल। परंतु पक्षाने त्या ठिकाणी मला उमेदवारी देण्याच्या अनुषंगातून योग्य समजलं नसेल आणि पक्षाने जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेतलेला आहे। शेवटी हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे, त्यांनी निर्णय काय घ्यायचा त्यांच्यावर शेवटी त्यांचा अधिकार आहे। परंतु मला एवढंच वाटतं की माझ्या कार्याची, माझ्या जबाबदारीची पक्षाने थोडी दखल घ्यायला हवी होती आणि त्या अनुषंगातून चर्चेतून मार्ग निघाला असता तर ते योग्य समजलं असतं, परंतु तशा प्रकारे वातावरण तयार झालेलं दिसलं नाही आणि म्हणून कुठेतरी मला वाटतं की वरिष्ठांना त्या ठिकाणी मी त्या पदावर काम करायला लायक नसेल किंवा काय मला ते काम जमत नसेल, अशा अनुषंगातून त्यांची इच्छा असू शकते। म्हणून आपल्याला कोणी पदावरून काढण्यापेक्षा आपण त्या जबाबदारीतून मुक्त झालो तर पक्षाला आणखी उभारी मिळू शकेल, अशी वरिष्ठांचा समज असेल। त्यामुळे मी माझ्या पक्षाचा जिल्हा प्रमुख पदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे। आजवर माझ्यासोबत सर्व आमचे पक्षाचे पदाधिकारी होते, शिवसैनिक होते। एका निष्ठेने, कुठल्याही प्रकारची आर्थिक लोभ त्यांना नसताना सुद्धा, फार मोठं पाठबळ नसताना सुद्धा एका निष्ठेने, जबाबदारीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि सोबत दिली। त्यामुळे त्यांना शतशः मी त्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे माझे शब्द त्यांना त्यांचे धन्यवाद मानायला अपुरे पडत आहेत, कारण का एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जो विश्वास त्यांनी दाखवला आणि माननीय आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारातून प्रेरित होऊन त्यांनी जी साथ दिली, माननीय पक्षप्रमुखांना जी साथ दिली, त्यामुळे त्यांचे ऋण जेवढे फेडावे तेवढे कमीच आहेत। परंतु मला स्वतःला वाटतं की आता या ठिकाणी पक्षाला माझी आवश्यकता भासत नसेल, त्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे। म्हणून मी माझ्या पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। मी शिवसेना भवनच्या ईमेल आयडीवर त्या ठिकाणी मी तो राजीनामा पाठवलेला आहे। आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांना त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे, ईमेल आयडी पण त्या ठिकाणी त्याच्यावर पण पाठवलेला आहे आता। आणि त्या ग्रुपमध्ये पक्षाचा जो ग्रुप आहे पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये टाकलेला आहे। शेवटी हा तो स्वीकारायचा न स्वीकारायचा हा माननीय पक्षप्रमुखांचा अधिकार आहे। शेवटी ते आदरणीय आहेत, तेव्हा त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांच्या, आता स्वीकार नाही केलास तरी पण मला त्या ठिकाणी एक जिल्हा प्रमुख म्हणून काम करायला किंवा त्या पदातून काम करताना जेव्हा एखाद्या एवढी मोठी महत्त्वाची लढाई आहे महाराष्ट्राची
आणि या महाराष्ट्राच्या लढाईमध्ये एक एक आमदार महत्त्वाचा आहे आणि असा एक एक आमदार महत्त्वाचा असताना त्या ठिकाणी ऐरोली विधानसभेमध्ये उमेदवारीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख या नात्याने एक 5 मिनिटे का होईना म्हणजे चर्चा जर झाली असती तर ते मला माझ्यासुद्धा मानसिक मला समाधान मिळालं असतं की आपल्या पदाला कोणीतरी त्या ठिकाणी समजून घेते. परंतु तशा प्रकारे झालं नसेल की वरिष्ठांना तशा प्रकारची आवश्यकता भासली नसेल किंवा वाटली नसेल आणि न वाटल्यामुळे मला वाटतं की आपल्या मताला त्या ठिकाणी किंमत नसेल किंवा आपण जी जबाबदारी सांभाळतो पेळतो ती वरिष्ठांना योग्य वाटत नसेल म्हणून मी राजीनामा दिला.